व्यासपीठावरील मान्यवर व सर्व बंधू भगिनींनो, नागरी समस्या निवारण समिती व जीवन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या खासदाराची वार्ताला या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रित वक्त्याची ओळख व स्वागत करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीची नावाने ओळख सर्वांनाच असते, मात्र त्याची खरी ओळख ही त्याच्या कार्याची असते, त्यांनी निभावलेल्या अनेक जबाबदाऱ्याची असते. आजचे आपले प्रमुख वक्ते पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब. आपले माननीय खासदार सावरा साहेब उच्च विद्या विकसित असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव व कार्य आहे. सावरा साहेब भारतीय जनता पक्षाचे आपल्या पालघर जिल्ह्याचे लोकसभा खासदार आहेत. सावरा साहेब यांचे नेतृत्व खास करून आदिवासी व ग्रामीण विकास यावर केंद्रित आहे. खासदार साहेब आपल्या मतदारसंघातील पायाभूत सुविधा, विशेषतः आरोग्य, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास या सेवा गरजूंपर्यंत देण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवित आहेत. तसेच शेतकरी, महिला व युवकांना सशक्त बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आदिवासी व ग्रामीण भागातील अनेक अडचणी, समस्या व प्रश्न साहेब लोकसभेत उपस्थित करीत आहेत. त्यांच्या या हरित व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना भारत सरकारच्या वतीने उत्तम संसदपटू हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आज ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत. आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करूया. मी नागरी समस्या समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विल्यम दाभेकर फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आदरणीय रेव्हरंड बिशप थॉमस डिसोजा बिशप महाशय आपल्या वसई चोळल्या गावातील भूमिपुत्र आहेत. बिशपांचे शालेय शिक्षण सेंट ऑगस्टिन हायस्कूल माणिकपूर येथे संपन्न झाले. त्यांनी चेन्नई विद्यापीठातून तत्वज्ञान आणि धर्म या विषयावर मास्टर पदवी संपादन केली आहे. 18 एप्रिल 1998 रोजी त्यांना वसई धर्मप्रांतासाठी धर्मगुरू म्हणून अभिषिक्त करण्यात आले. त्यांनी धर्मगुरू म्हणून वसई परिसरातील प्रमेती, भिवंडी, आगाशी येथे प्रमुख सेवा दिली आहे. बिशपपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्चचे मुख्य धर्मगुरू व सेंट जोसेफ हायस्कूलचे प्रमुख कार्यरत होते. नोव्हेंबर 2024 मध्ये आपले महागुरू पोप लिओ यांनी वसई धर्मप्रांताचे व पालघर जिल्ह्याचे तिसरी ख्रिस्ती आध्यात्मिक गुरु म्हणून बिशप थॉमस डिसोजा यांची निवड केली. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 ह्या महिन्यात बिशप महाशय व आमदार साहेब यांना मोठा सन्मान मिळावा हा एक योगायोग आहे व आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. निर्मळ वसई परिसरात बिशप महाशय व आमदार साहेब अनेक व्यासपीठावर एकत्र उपस्थित राहत आहेत. परंतु आज आपल्या जीवन विकास मंडळाच्या व्यासपीठावर
श्री रॉक अल्मेडा यांना मी विनंती करते की त्यांनी विश्वकर्मा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. माननीय आमदार राजेश नाईक, राजेश आप्पासाहेब आपल्याला चांगले परिचयचे झाले. आपल्या जवळच्या पडेरी गावचे सुपुत्र असून आपल्या सामवेदी समाजाचे ते पहिले आमदार आहेत. आमदार साहेब आपल्या परिसरातील कार्यक्रमात आपली कातोडी भाषा अभिमानाने बोलतात. वयाची 17 वर्ष म्हणजे 1979 पासून ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य व कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द फार मोठी व अफाट आहे. त्यांनी नालासोपारा शहर, वसई तालुका, वसई विरार शहर, ठाणे जिल्हा ग्रामीण, पालघर जिल्हा आदी संघटनेचे सरचिटणीस, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष व अध्यक्ष ही महत्वाची पदे भूषविली आहेत. वरील जबाबदारी सांभाळत असताना डहाणू नगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, कोकण मतदारसंघ, लोकसभा निवडणूक आदी निवडणुकीचे सहप्रमुख, सहयोजक म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात अध्यक्ष म्हणून सामेदी ब्राह्मण संघ व उपाध्यक्ष म्हणून वसई जनता बँक येथे सेवा दिलेली आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले आपले आदरणीय आमदार राजेश आप्पासाहेब यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी ॲडव्होकेट अल्बर्ट डाबळे यांना विनंती करते की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मनोज पाटील साहेब, मनोज भाऊ हे भाजपचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. वसईत अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहेत. उत्तर वसईतील सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. नुकताच झालेल्या वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत ते भरघोस मताने विजयी झाले आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवातून त्यांची महानगरपालिका विरुद्ध विरोधी पक्षनेतेपदी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचेही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी चिमणकस मंडळाचे अध्यक्ष क्रिस्तोफर रिबेलो यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आदरणीय रेव्हरंड फादर जो अल्मेडा, फादर जो अल्मेडा आपल्या नागरिक निवारण समितीचे मार्गदर्शक असून सामाजिक समस्येबाबत ते जागृत आहेत. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सतत विचार विनिमय करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या ते वेलंकणी माता चर्चमध्ये वाघोली येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनाही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी नागरिक संस्थेचे सदस्य डिक्लेन पेन यांना विनंती करते त्यांनी पुष्पगुच्छ देऊन फादरांचं स्वागत करावं. माननीय श्री रॉक अल्मेडा साहेब, श्री रॉक अल्मेडा हे जीविका परिवाराचे प्रमुख विश्वस्त असून त्याचा चांगला अनुभव व कार्य जीविका मंडळासाठी पुढील कार्य करण्यास सहकार्य करीत आहेत. त्यांचेही पुष्प देऊन आपण स्वागत करूया. मी नागरिक संस्थेचे सदस्य
सौ कतरीना तोडती यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय ॲडव्होकेट विलियम फर्नांडिस सर. ॲडव्होकेट फर्नांडिस सर नागरी निवारण समितीचे सन्माननीय अध्यक्ष असून त्यांचा कार्यविषयक सल्ला व मार्गदर्शन आपल्या समितीच्या कार्यात भरीव सहकार्य करीत आहेत. त्यांचेही आपण पुष्प देऊन स्वागत करूया. मी श्री निलेश डाबळे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसेच आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपल्यामध्ये आपल्या मॅडम डॉक्टर डाबरे मॅडम उपस्थित आहेत. त्यांच्या कार्याची ओळख देण्याची काही गरज नाही. त्या एक आपल्या वसईच्या रंगरागिणी आहेत. त्यामुळे त्यांचंही मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला सांगत आहे. आपले क्रिस्तोफर अध्यक्ष क्रिस्तोफर